नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सरोजला पोलीस पकडून इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत आणि तेव्हा आता त्या इन्स्पेक्टर आहेत तर त्या सरोजला खूप रागवत असतात की सांग, त्या पोरीला का चोरलं होतंस, कुठे घेऊन निघाली होतीस। तेव्हाच तर सरोज फार रडत असते आणि म्हणते की मी तुम्हाला खरं सांगते, त्या बाईने माझ्या पोरीला चोरलं होतं, मी खरंच खोटं नाही बोलत आणि मोठमोठ्याने रडते। तर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की अहो बाई, या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा काही विषय आहे का, उगाच आम्हाला तुम्ही वेड्यात काढतात की तुम्ही वेड्या आहात असं विचारतात। पण तुमचं नाव काय आहे, कोण आहात तुम्ही। तेव्हा ती हवालदार आता ह्या सरोज जवळ येते आणि लेडीज कॉन्स्टेबल मात्र आता ती सरोजला मारत असते, केस जोराने धरून ओढते आणि सरांना नाव सांग असं म्हणते। त्यावरती आता सरोज फारच घाबरते आणि म्हणते की हो मी सांगते, मला मारू नका, सांगते मी तुम्हाला सर्व काही, आणि म्हणते की माझं नाव गौरी आहे। तेव्हा ती आता लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की काय ग, आता कशी बोललीस आणि काय, त्या मुलीला घेऊन कुठे जाणार होतीस ग, कुठे विकणार होती। तेव्हा आता सरोज म्हणते की नाही हो, तसं काही नाही, जी पोर आहे म्हणून मी तिला घेऊन गेलो होतो। आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की अगं मग ती तुझी मुलगी होती तर तुझा नवरा कुठे आहे। तेव्हा आता सरोज विचारात पडते। आता त्या मुलीची आई आणि तेथील बायका जवळ आलेल्या असतात, त्या रागाने सरोजकडे बघत असतात। तेवढ्यात मात्र आता सरोज इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की ते मला नाही सांगता येणार, मी त्यांचं नाव जर घेतलं तर मला मारून टाकतील आणि मला मरायचं नाही। तेव्हा आता ती लेडीज कॉन्स्टेबल आता सरोजवर ओरडते की अगं काय नाटकं लावलेली आहे, सांग ना लवकरात लवकर, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे ते। तेवढ्यात मात्र आता पुन्हा तिला जोरजोराने मारतात। तेव्हा सरोज जोरात किंचाळते, ती रडत असते, खूप घाबरलेली असते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की परत तेच आणि तू चोर नाही, मग तू एक काम कर, त्या नवऱ्याचा फोन नंबर दे आणि सांग तो कुठे राहतो। तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की मला माहिती नाही, रडत असते आणि परत म्हणते एवढं मात्र मला माहिती आहे की ते मुंबईत राहतात। आता इन्स्पेक्टर म्हणतात की अगं बाई, तुला कळतं का, एवढी मोठी मुंबई आहे आणि ह्या मुंबईमध्ये किती लोक राहतात, ते त्यांचं नीट पूर्ण नाव पत्ता सगळं काही सांग। आणि तेवढ्यात मात्र आता कमळी आणि निंगी तेथे आलेल्या आहेत, त्या मात्र येतच असतात आणि आता ही हवालदार पुन्हा एक सनकणी मात्र सरोजच्या कानामागे ठेवून देते। बिचारीच्या तोंडाला सुद्धा लागलेलं असतं, रक्त येत असतं। तर सरोज घाबरते आणि म्हणते की सांगतो प्लीज मला मारू नका। आणि राजन असं म्हणत असते आणि तेवढ्यात त्या मुलीची म्हणजे त्या स्नेहाची आई म्हणते की तिला चांगलाच मार द्या, म्हणजे चांगली काही समज तिला राहील। पण आता ही हवालदार एकामागून एक तिच्या कानामागे ठेवून देत असते आणि आता मात्र सरोजच्या तोंडातून चांगलं रक्त येत असतं, बिचारी रडत असते। तेवढ्यात कमळी आणि निंगी त्या पोलीस स्टेशनला येतात आणि तेथे येऊन मात्र आता त्या हवालदारांना म्हणतात की मला कंप्लेंट द्यायची आहे साहेब, माझी कंप्लेंट लिहून घ्या। त्यावरती आता तो हवालदार जोराने ओरडतो की काय कंप्लेंट आहे तुमची। कमळी म्हणते की माझी आई हरवलेली आहे, ती मला नाही सापडत। हवालदार विचारतो की अरे बापरे, असं आहे का, आणि कुठून हरवल्यात बरं त्या, तुम्ही नक्की राहता कुठे। तेव्हा आता कमळी सगळं काही सांगते। त्यानंतर हवालदार विचारतात की तुमच्या आईचं वर्णन सांग। कमळी म्हणते की पिवळ्या रंगाची साडी तिने नेसली होती आणि डोक्याला आणि हाताला लागलेला आहे, जर तिला जर आजार आहे ना, त्यामुळे सतत बडबड करत राहते। त्यावरती आता हवालदार म्हणतात की पिवळी साडी आणि डोक्याला पट्टी वगैरे लावलेली आहे, तर तिकडे साहेब बसले आहेत, तिकडे जा, तिकडे आहे ती बाई, लवकरात लवकर जा। कमळी आणि निंगी धावतच तिकडे येतात। कमळी आणि निंगी धावतच येथे येतात। कमळी आता धावतच आपल्या आईजवळ येते तर सरोज लगेच म्हणते की अगं बघ ना पोरी, अगं बघ, खूप मारलेलं आहे ग यांनी, मला यांची भीती वाटते। तेव्हा आता कमळी तिला शांत करते। सरोज खूप बडबड करत रडत असते, अगं आई शांत हो, ते काही करणार नाही, शांत हो बरं। तेव्हा आता कमळी विचारते की साहेब अहो काय झालं, तुम्ही काय यांना पकडून ठेवलेलं आहे। त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की एक मिनिट, ही तुझी आई आहे का। तर कमळी म्हणते की हो। सरोज मात्र आता कमळीच्या मागे लपलेली असते, घाबरून गेलेली आहे, त्यामुळे आता ती मागेच लपलेली असते। तर त्या स्नेहाची आई आता कमळीला म्हणते की अहो ती चोर आहे, चोर, माझ्या मुलीला तिने पळून नेलं होतं। कमळीला फारच राग येतो। कमळी म्हणते की ओ, डोसक्यावर पडलेला आहात की तुम्ही, तुमच्या मुलीला पळून कसं नेईल, वेडबीड लागलं की काय तुम्हाला, माझी आई आहे ती चोर नाही, आणि तुम्हाला एवढं दिसत नाही का तिची परिस्थिती काय आहे, तिची अवस्था तशी आहे म्हणूनच ती तशी वागते, आणि तिची मानसिक जी आहे तिचा विचार करा। किंवा आता इन्स्पेक्टर म्हणतात की तू म्हणते की आता ह्या चोर नाहीत, मग आता या बाईने मात्र ह्या बाईची मुलगी का चोरून पळून चालवली होती। किंवा आता कमळी सगळं काही सांगते की थोड्या दिवसापूर्वी आता सरोजला गोळी लागलेला आणि तो घडलेला सगळं प्रकार ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते। बघा तिला आजार झालेला आहे, तिला काही आठवत नाही, माझ्याकडे सगळे रिपोर्ट आहे, मी तुम्हाला आणून दाखवू का। तेवढ्यात मात्र आता ती स्नेहाची आई म्हणते की काही नाही साहेब, या खोटं बोल
बोलतात, हिचीच गँग मेंबर असेल ही. आणि मी तर म्हणते की तुम्ही कसं ह्या बाईला आमच्याकडे दिलं, मग तसं ह्या बाईला सुद्धा द्या, ह्या पोरीला सुद्धा. मी मात्र सरळ करून सोडतो यांना. तेव्हा लगेच आता कमीला फार राग येतो. तुमची माणुसकी मेलेली आहे का? तुम्ही हात उचललात का? सगळ्यांनी तिला मारलेलं आहे का? अहो लाज कशी वाटत नाही तुम्हाला? रस्त्यावर आता जे काही प्रकरण घडलेलं आहे नक्की काय झालं आणि तिथे जायचं आणि त्याला मारायचं का? अहो नक्की त्या माणसाच्या बाबतीत काय घडलेलं आहे हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? आणि काही न माहिती करून घेता तुम्ही शिक्षा देणारे आहात तरी कोण? तुम्ही कायदा हातात घेणार आहात का? मारामारी करणार आहात का? कमळी आता फारच भडकलेली असते. एवढंच होतं, तुम्ही तिला चोर म्हणतात तर द्यायचं होतं ना पोलिसांमध्ये. आणि मग कायदा आणि कचारे तुम्हाला कशाला लागतात? तुम्हीच मारामारी करा आणि तुम्हीच पोलीस बना. एका निष्पाप बाईवर हात उचलून तुम्हाला आता खरंच खूप समाधान मिळालं असेल. माणसं नाही तर तुम्ही जनावर आहात, जनावर. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब कमीला शांत राहायला सांगतात आणि त्या बायकांना म्हणतात की तुम्ही कायदा हातात घेऊ नका. असे कुणाला मारहाण करणं, कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. इन्स्पेक्टर साहेब तेथून सगळ्यांना जायला सांगतात. त्यानंतर मात्र आता कमळी एक आईला म्हणत असते की आई अगं किती लागलं, घरी गेल्यानंतर मी मलमपट्टी करून देते. तर सरोज आता म्हणते की ए पोर, मला तर आता खरंच असं वाटतं की ही माणसं मारायला आलेली आहेत माझ्या कमळीला आणि मला, म्हणूनच ती बाई माझ्या कमळीला उचलून घेऊन गेली. तेव्हा कमळी म्हणते की नाही आई तू शांत हो बरं. अगं कोणी काही करणार नाही. मी म्हटलं ना तुला, तुझी कमळी गावाकडे आहे, मग आपल्याला गावाकडे जायचं आहे ना. आणि हे बघा शांत व्हा, काही होणार नाही, आपण गावाकडे जायचं आहे. तुमची कमळी एकदम सुरक्षित आहे, तिला कोणीही काही करणार नाही. त्यानंतर आता इकडे ऋषी रागरागाने आलेला असतो आणि तो रागानेच आता रोहितला दादा बाहेर ये असं म्हणतो. तेवढ्यात सतीश विचारतो की ऋषी अरे कमळीची आई सापडली का? आता ऋषी फक्त हातवारे करून बाबांना शांत राहायला सांगतो आणि आता रोहितला आवाज देतो की दादा लवकरात लवकर बाहेर ये, खाली येतोस की मी वर येऊ? म्हणून ऋषी आता भयंकर चिडलेला असतो. आणि तेवढ्यात कमळी, निंगी आणि सरोजा घरी आलेले आहेत. आता मात्र सतीश घाईने त्यांच्याजवळ येतो. तर ऋषी आता इतकं भडकलेला आहे, 3 महिन्याच्या अगोदर जर तू खाली नाही आला तर मी तेथे रूम मध्ये येईल असं म्हणतो. आणि तेवढ्यात मात्र आता कमी ऋषी सरांना म्हणते की प्लीज ऋषी सर रागाच्या भरात तुम्ही असं वागू नका. आणि तेवढ्यात रोहित खाली येतो आणि ऋषी कमीला शांत राहायला सांगतो. रोहित खाली येतो आणि म्हणतो की काय रे इतकं ओरडण्यासाठी काय झालं? तर ऋषी रागाने त्याला म्हणतो की अक्कल आहे का तुला? हे सरोज काकूंना तू फसून घराच्या बाहेर काढलं म्हणून आता ऋषी रागानेच आता रोहितची गचंडी धरतो. तू फसून त्यांना घराच्या बाहेर काढलं म्हणून ऋषी रोहितच्या अंगावर धावून गेलेला असतो, त्याची गचंडी धरतो. तर रोहित म्हणतो की हे बघ मी कोणालाही घराच्या बाहेर काढले नाही, मला सोडून दे. ऋषी म्हणतो की खोटं बोलायचं नाही. एका मुलीकडे बोट दाखवून तू त्यांच्याशी खोटं बोलला आणि सांगितलं ही तुमची मुलगी आहे तर, आणि म्हणून त्या तिच्या मागे गेल्यात आणि तिला उचलून घेतलं आणि लोकांनी त्यांना बेदम मारलं, पोलिसांपर्यंत त्यांना नेलं होतं. तेव्हा आता ऋषी इतका भयंकर चिडलेला असतो. तर रोहित म्हणतो की ऋषी हा मोठा भाऊ आहे, सोडून दे. मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला कळतं का? तर ऋषी रागाने म्हणतो की मोठा आणि मोठा भाऊ गेला खड्ड्यामध्ये. मोठा भाऊ आहे स्वतःला मोठा म्हणतो, मग तसं वागायला शिक. हे बघ माझ्या घरी गेस्ट आलेले आहेत, कमळी माझी गेस्ट आहे ना, घराच्या बाहेर हाकलण्यासाठी तू इतक्या खालच्या थराला जाशील तुला तर? म्हणून ऋषी एक सनकनी त्याच्या कानामागे द्यायला जातो. आणि तेवढ्यात नयनतारा तेथे येते आणि ऋषीचा हात धरते आणि ऋषी म्हणून ऋषीवर जोरात ओरडते. कमळी आता नयनताराला बघून तिला धक्काच बसलेला असतो. निंगी आणि कमळी सगळेजणी खूप घाबरतात. नयनताराला राग येतो. नयनतारा लगेच रागाने ऋषीला म्हणते की काय चाललं, तू स्वतःच्या सख्या भावावर हात उघडणार आहेस का? ऋषी तुला लाज वाटत नाही का? परक्या माणसांसाठी तू स्वतःच्या भावाला मारतोस. आता ऋषी भयंकर चिडलेला असतो. ऋषी जोरात ओरडून म्हणतो की कमळी परकी नाही, किती वेळेस सांगायचं तुम्हाला? काय ग आई तू मला का बोलतेस? तुझा मुलगा बघ काय वागलास तर त्याला बोलायला हवंस तू. मला बोलण्याच्या अगोदर याला बोल आणि याला 2 ठेवून दे अगोदर. अनोळखी माणसाशी कोणी असं वागणार नाही, इतका घाण तू वागलेला आहे. म्हणून रोहितला सुद्धा खूप बोलतो. आता सतीशला सुद्धा फार राग येतो. तो रोहितला रागानेच म्हणतो की रोहित तू चुकलेला आहे हे मान्य कर. आता ऋषी म्हणतो की हा कसला मान्य करणार, निर्लज्ज माणूस आहे, याला फक्त यांना घराच्या बाहेर काढायचं आहे, यासाठी हे सर्व नाटक करतो. तेव्हा रोहित लगेच रागाने म्हणतो की हो मला यांना घराच्या बाहेरच काढायचं आहे. कुठल्या नात्याने मी यांना घरात घेऊन ठेवायचं? कोण लागतात ते आपले, कोण आहेत? भिकारी आहेत भिकारी. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ते मैत्रीण आहे माझी. तर आता लगेच नयनताराला फारच राग येतो. तेव्हा आता रोहित रागाने म्हणतो की माझे सुद्धा असे कित्येक मैत्र आणि मैत्रिणी आहेत, मग त्यांना असंच घरात घेऊन ठेवतो का मी? इनामदारांचं घर आहे, आपली धर्मशाळा नाही हे लक्षात ठेव. तेव्हा आता ऋषी रागाने म्हणतो की तुला इतकाच प्रॉब्लेम होता तर माझ्या सरळ तोंडावर बोलायचं होतं, पाठीमागून इतकी घाणेरडे कारस्थान करायची नव्हती. अरे जे काही तू नालायक वागलास ना तर तुझ्या वागण्यामुळे त्यांच्या जीवावर बेतलं असतं. जर त्यांना काही झालं असतं
असतं तर काय केलं असतं. आता रोहित रागाने म्हणतो की हो का, आणि काय रे ऋषी, तुला काय सांगायचं होतं, अरे तू कुणाचं ऐकतोस का. स्वतः मात्र आईला नको नको ते बोलून मात्र हे घर सोडून निघून गेलास आणि या घरच्यांची तुला काही किंमत राहिलेली नाही. तुला आणि फक्त कमळी दिसते. तिच्या प्रेमापुढे बाकी तुला काही दिसत नाही. अगदी तिच्या प्रेमात आंधळ झालेला आहेस तू. आणि हे बघ ऋषी, ही गावछाप कमळी तुझी काय लागते ते मला माहिती नाही. मला फक्त एवढंच हवं आहे की गावछाप आपल्या घरामध्ये मला नकोय. हे बघ आई, ऋषी मात्र हे घर सोडून निघून गेला. तो त्याच्या मनाचा प्रश्न होता, पण तू तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव तू त्याला परत घरामध्ये बोलवलंस, हा तुझा मोठेपणा होता. कमळी, निंगी आणि सरोज यांच्याकडे बघत म्हणतो की ही लोक मला माझ्या घरात नकोय म्हणून. ऋषीला तू परत घरात बोलवलं, मला काही प्रॉब्लेम नाही. शेवटी कितीही काही झालं ना तरी सुद्धा तो माझा सक्का आणि धाकटा भाऊ आहे. या घराचा तो मेंबर आहे, परंतु हे लोक या घरात आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे डिसिजन तुला घ्यायचा आहे. एकतर हे लोक या घरात राहतील, नाहीतर मी या घरात राहील. मला लगेच ऋषी म्हणतो की ठीक आहे, तू या घरामध्ये राहा, मला काही फरक पडत नाही. घर अगदी डोक्यावर घेऊन नाच. आता आई बघ, तुला जर यांना घराच्या बाहेर काढायचं आहे तर तू काढू शकते, पण मी सुद्धा आता या घरात नाही राहू शकत. आत्ताच्या आत्ता मात्र मी यांना या घरातून घेऊन निघून जातो. मात्र आता कमळी चल असं तो म्हणत असतो, तर नयनतारा म्हणते की ऋषी बाद झालं, थांबा असं म्हणते. आजपर्यंत या घरात मी डिसिजन घेत आहे, जो डिसिजन मी घेते तो डिसिजन मात्र फायनल असतो. तेव्हा आता लगेच मात्र कमळी म्हणते की नयनतारा मॅडम प्लीज, आता मात्र आम्ही जातो इथून, मी तुमच्या समोर हात जोडते. आता ऋषी कमळीला म्हणतो की तू कुठेही नाही जाणार. हे बघ कमळी, तेव्हा कमळी म्हणते की ऋषी सर. ऋषी म्हणतो की नाही कमळी, असे सिच्युएशन मध्ये मात्र मी तुला काकूंना घेऊन कुठेही नाही जाऊन देणार. कमळी म्हणते की ऋषी सर प्लीज ऐका, पण ऋषी ऐकायला तयारच नसतो. ऋषी म्हणतो की काही मला माहिती नाही, तू कुठेही नाही जाणार, पुढे तू काही बोलायचं नाही, नाहीतर तुला माझी शपथ आहे. आता नयनतारा विचार करते मनामध्ये आणि म्हणते की ऋषीला आत्ता मला घराच्या बाहेर जाऊन देता येणार नाही, नाहीतर माझी खूप मोठी चूक होईल. याचा विचार करून ती आता सगळ्यांना म्हणते की ऐका. म्हणते की कमळी आणि आता तिची आई जोपर्यंत यांची दुसरीकडे राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत ते इथेच राहतील. आणि रोहितला म्हणते की तुला जर हे पटत नसेल तर रोहित म्हणतो की अगं पण आई, तर आता सरोज म्हणते की तू आतमध्ये जा. त्यानंतर मात्र आता इकडे ही रागिनी आणि अनिका एकमेकींशी बोलत आहे. तिला ऋषीला भेटायचं असतं. रागिनी म्हणते की अगं तू जर दुपारी गेली होती मग का भेटली नाही तू त्याला. त्यावरती अनिका रागानेच म्हणते की तो नव्हता तिकडे. मी का भेटणार नाही, तू काही कसं बोलतेस ग, म्हणून अनिका आता चिडते. त्यानंतर मात्र कामिनी म्हणते की आता ही कमळी गेली तरी कुठे, कारण कॉलेजच्या हॉस्टेलवरून तिला रेस्टिकेट करण्यात आलं होतं. मग मात्र तिच्याकडे घर वगैरे नाही, नक्की ती कुठे गेली असेल. आणि मला तर असं वाटलं होतं की ती म्हातारीकडे येईल आणि गयावया करेल की आजी मला घर वगैरे नाही राहण्यासाठी, पण मी ती इथे सुद्धा राहायला आली नाही. आणि मुंबईत म्हणजे तिचं दुसरं कोणीही राहिलं नाही, फक्त ऋषीला ओळखते. मग जाऊन ती फक्त ऋषीकडे जाऊ शकते. तेव्हा आता अनिका म्हणते की सिरियसली ग्रॅनी आजी, तुला इतकी काळजी आहे ना तिची त्या गावछापची, मग जा आणि तिला कुठेतरी शोधून घेऊन ये. तशीही ती बेघर आहे, तिला मात्र असं राहण्याची सवय आहे. कामिनी म्हणते की अगं मूर्ख मुलगा, गप्प राहशील का, काय तोंडाला येईन ते बोलत राहते, आणि तुला काय वाटते अगं मला तिची फार काळजी आहे का. आणि कामिनी मात्र आता तोंडावर बोट ठेवून आता ह्या अनिकाला तोंडाला कुलूप लावायला सांगते, म्हणजे शांत राहायला सांगते. आणि हे बघ मला एक गोष्ट सांग, जेव्हा आपण नयनताराकडे गेलो होतो तेव्हा मी तिला एक प्रश्न विचारला होता की काय ग कमळी कुठे आहे ते सांग. तेव्हा तिने चटकन उत्तर दिलं, नंतर ती गडबडली आणि मग नंतर सारवा करू तिचा आणि या घराचा काय संबंध आहे असं तिने उलट उत्तर दिलं. मला काहीतरी गडबड वाटते असं म्हणते. तर जेव्हा अनिका म्हणते की गडबड नाही, तू फालतूची बडबड करते, आणि तुला काय वाटतं त्या नयनतारा आंटीने गावछापला तिच्याकडे ठेवून घेतलं असेल तर. तेव्हा रागिनी हसते आणि म्हणते ही गोष्ट शक्य नाहीच, अशक्य आहे, कारण त्या नयनताराने नुसतं कमळीचं नाव जरी ऐकलं ना तिच्या तळपायची आगसी मस्तकात निघून जाते, जिच्यामुळे मात्र आता तिच्या मुलाला घराच्या बाहेर काढावं लागलं. ती कसं तिला घरात घेणार आहे बरं. आई काय बोलतेस, ते कसं शक्य आहे हे सर्व. तेव्हा कामिनी म्हणते की मला सुद्धा तेच वाटतं, पण प्रश्न उरतो की कमळी गेली कुठे मात्र. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता कमळीने मात्र लेडीज हॉस्टेलवर ऋषीला लपून ठेवलं नव्हतं, तर नक्की कुणाला लपून ठेवलं होतं बरं. कमळीच्या मागावर राहावं लागेल आणि तिला असं नजरेआड ठेवून नाही चालावं लागणार, सतत सतर्क राहावं लागेल. नक्की आता ती आहे तरी कुठे. त्यानंतर आता सतीश आणि ऋषी एकमेकांशी बोलत आहे आणि आता ऋषी म्हणतो की आई असं का वागते तेच मला नाही कळत बाबा, अशी नव्हती, गरजू लोकांना मदत करणं हे तिचा स्वभाव आहे. तेव्हा आता सतीश म्हणतो की अरे हे जे काही ती वागत होती गरजूंना मदत वगैरे करणं हे सगळं बाहेर होतं, आता हे सगळं बाहेरचं तिच्या घरापर्यंत येऊन पोहोचलं, तिच्या मुलापर्यंत, आणि म्हणून त्यामुळे ती थोडीशी बिथरलेली आहे, बाकी काही नाही. हे बघ ती तुझी आई आहे आणि तुझ्या बाबतीत ती अतिशय पॉझिटिव्ह आहे. हे बघ अरे हे सगळं साहजिक आहे,
कमळीबद्दल असणारे गैरसमज लवकरच तिचे दूर होतील. मी नक्की तिच्याशी बोलेल या विषयावर आणि काळजी करू नकोस. आणि रोहित जरी जे काही बोलला ते फारसं मनावर घेऊ नकोस. तो असंच बोलत राहतो. तेव्हा लगेच ऋषी म्हणतो की हे बघ, आता दादाच्या बोलण्याचा मला काही फरक पडत नसतो. आता मात्र आईच्या बोलण्याचं मला खरंच असं वेगळं वाटतं. परंतु बाबा, माझं कमळीवर फारच प्रेम आहे. मी आयुष्यभर तिची साथ नाही सोडणार. तेव्हा आता होईल सगळं नीट. म्हणून आता सतीश मात्र आता ऋषीला शांत करत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे नयनतारा खूप टेन्शनमध्ये असते. नयनतारा म्हणते की हेच मला नको होतं. जे काही आहे तर ते इथेच, म्हणजे ह्या कमळीने भांडण लावलेलं आहे दोन भावाभावामध्ये. खरंच ही मात्र माझ्या घरची सून झाली असती तर ह्या मुलीने मात्र इनामदारांचं घर तोडलं असतं. किती काही झालं तरी आता मात्र ह्या कमळीला मला इथेच थांबायला हवं. ती मात्र माझ्या ऋषीच्या आयुष्यामध्ये मला नकोय. त्यानंतर राधिका मात्र गरम गरम सूप घेऊन येते आणि मावशींना दे असं म्हणते, त्यांना बरं वाटेल. आता कमळिका राधिका बहिणीला थँक्यू बोलते आणि म्हणते की तुम्ही खरंच आमच्यासाठी खूप काही करते. तेव्हा आता राधिका म्हणते की अगं कमळी, तू काय बोलतेस? अगं आपल्या माणसासाठी कोणी काही केलं तर त्याचे आभार मानायचे असतात का? बरं हे बघ, मावशींना काही जरी लागले तर मला सांग, मी आहे, काळजी घे असं म्हणते. त्यानंतर आता कमळी ही सरोजला म्हणते की आई बघ सूप घे. परंतु सरोज म्हणते की नकोय मला. इकडे माझ्या कमळीने काही खाल्लं नसेल आणि आता बाबा आहे तिच्या मदतीला आणि परंतु माझी पोर माझ्याशिवाय कसं राहू शकते? तिला माझ्याशिवाय करमत नसेल. त्यावरती मात्र आता कमळी म्हणते की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सरोज तिला म्हणत आहे की आता पोरी तू सुद्धा इकडे राहू नको. तू सुद्धा माझ्याबरोबर गावाकडे चल आणि तिकडेच राहा. तिल माणसं तुझा खूप रागराग करतात आणि मला नाही बघवत ते. जे आबा म्हणतात की आपण आपला स्वाभिमान आहे तर तो जपून वापरायचा. माझ्या कमळीला मी तेच सांगतो आणि तुला सुद्धा तेच सांगतो. तेव्हा तर हे सर्व ऐकल्यानंतर कमळी आपल्या मनात म्हणते की आई, तुझी शिकवण मी नाही विसरलो, परंतु माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे मला इथे थांबावं लागते. त्यामुळे आता इथे वेळ नाही घालवायचा. आपण लवकरच कुठेतरी जाऊ, इथून निघायचं. तेव्हा हा विचार करत असताना सरोज तिच्याकडे बघते आणि विचारते की काय ग, कसला विचार तू करत आहेस? त्यावरती आता कमळी म्हणते की नाही, बरोबर आहे तुमचं, आणि जोपर्यंत आपली सोय दुसरीकडे होत नाही तोपर्यंत ऋषी सर सुद्धा आपल्याकडे कुठेही नाही जाऊन देणार. आता सरोज म्हणते की हो, तो पोरगा मला तेवढा बरा वाटतो, नाहीतर ते भाऊ आणि त्याची आईच्यापासून लांबच राहा बाई तू. कमळी तिला आता भरवते. तर आता सरोज म्हणते की तू ना मला भरूनच राहशील. तर कमळी आता आपल्या सरोजची ती अवस्था तिच्याकडेच पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.